हरे हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे राम राम हरे हरे इकडे कृष्ण 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 हरे राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे हरे राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे हरे राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम हरे 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 कृष्ण 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 हरे हरे पुंडलिकावरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विनायकं गुरुर्नमामि साखरे नाम विस्मृतं येषां चरणसान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुर्वन्दे भवबन्धैर्मुक्तये ज्ञानप्रतापविलसतवचनामृतञ्च अद्वैतभावपटताहितबुद्धिरस्य ज्ञानेश्वरस्तभगवानवतीर्णैव श्रीरङ्गनाथ गुरुराज नमोस्तुत्यं जो आनंद सत्यप्रकाश इभुवाणी आधारणामरूपास बुद्धी न जाणे आणे जाणे त्यास तो अपार शुद्ध परमात्मा मीची असे माझे अपार स्वरूप समुद्रावरती जणू तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती सूर्य चंद्र वरुण येममिरविती देवी कुबेर ही तैसेची जो सर्वज्ञानी दयाघन मुनी हृदय जाचे करीती ध्यान त्याचे बुद्धी उपाधी करून
मिथ्या भान मजची माझी होतसी ज्याच्या ज्ञाने भासे जगत जसा दोरीवरी सर्प दिसत परी दोही ठाईना सर्प जगत ते स्वतंत्राणी स्वयं ब्रह्म मीची असे पुण्य पुरुषी सदैव निष्काम बोध प्राप्ती कारणे भजावा राम तो मीची आहे आत्मा आप्त काम तरी नमन कवना करावी म्या. सकाळचा विषय आपला झाला अनिर्वचनीय ख्याती. तर अनिर्वचनीय ख्याती कशाला म्हणावं त्याचं सविस्तर चिंतन चौथ्या तरंगात पुढं करणारच आहेत. पण जे खरं बी नाही खोटं बी नाही सद बी नाही असं खरं म्हणावं तर ज्ञान झाल्यावर राहत नाही, खोटं म्हणावं तर बेलजार झाल्याशिवाय सगळे जीव मायावेष्टीला जीव माझा. कारण की जीव म्हणलं की त्याला मायेचं वेष्ट नाही, तो मायेत अडकलेला आहे आणि माया नसल्याला दाखवित असते आणि असल्याला झाकीत असते. ही मायेची शक्ती आहे. अज्ञानाच्या शक्त्या आहेत दोन, आवरण करणे आणि विक्षेप करणे. हे अज्ञानाच्या काय आता शक्त्या आहेत. आवरण करणे म्हणजे आत्मा कळू द्यायचा नाही. आत्मस्वरूपाचा आवरण म्हणजे आच्छादन. झाकला आत्मा, कशाने झाकला, कोणी झाकलं, कसं झाकला, तर हे फार ज्ञानस्वरूप आत्मा त्याला कोण झाकील. त्याला अनेक दृष्टांत येतं. जसं गवतानी असणारं झाकला अग्नी, धुळीनं असणारा सूर्य मळाला. हे म्हणणं जसं गोन आहे. तो का म्हणे त्रणे झाके होताशन, गवतानी कुठं अग्नी झाकले जात असतो का. तरी पण इथं आत्मा आवरण आलं म्हणजे मी आत्मा आहे असं कळा ना. कळायला पण मी सच्चिदानंद ब्रह्म आहे याचं अज्ञान असल्यामुळं, त्याचं अज्ञानच असल्यामुळं तो स्वतःवर मी जन्मलो, मी मरणार आहे, मी सुखी आहे, मी दुःखी आहे, मी पापी आहे, मी पुण्यवान आहे, मी आलो, मला जायचं आहे, हे जे असं तो म्हणायला याचं कारणच अज्ञान आहे. हे कार्य अध्यास आहे आणि त्याचं कारणच आहे अज्ञान. म्हणून म्हणावं लागेल अज्ञान आहे, नाही तर आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अज्ञान नाही. पण तो असं म्हणायला म्हणून काय म्हणावं लागतं, अज्ञान स्वीकारावं लागतं. अज्ञान स्वीकारल्याशिवाय पुढची संगत लागत नाही. हे बरळणं हे बोलणं जे अज्ञानातलंच आहे म्हणून ते खरं बी नाही. अज्ञान ज्ञान झाल्यावर राहत नाही म्हणून स्वप्न खरं म्हणावं तर जागृतीत नाही, आणि खोटं म्हणावं तर बेजार व्हायला तो झोपीमध्ये आरबाळायला, मेलो म्हणायला, घाम फुटलाय त्याला, चळचळ कापायला, आरडायला ओरडायला. स्वप्नामध्ये खोटं म्हणा तर भ्यायला, खरं म्हणा तर जागा झाल्यावर राहत नाही. दोरीवरचा सर्प खरा म्हणावं का खोटा म्हणावं, दोरी कळाल्यावर राहत नाही. आणि जोपर्यंत दोरी कळत नाही तोपर्यंत भयकंपादिक झाल्याशिवाय राहत नाही. भेत्रपान लागतं त्याला, गूळ असणारा कडू लागतो आणि मिरची गोड लागती. काय लागल्यावर भेद्रपान लागलं त्याला. ढासला तर नाहीच, कारण ढसाला सरपत नाही, तरी पण याला काय लागलं, भेद्रपान लागलं. चळचळ कापायला. लोक म्हणते बाबा पान लागलं की पहा बरं मिरची खाल द्या. तेव्हा मिरची खाल दिली ते म्हणतो मला कशीच नाही गोड लागली. म्हणून अशा प्रकारे किडू तरी कापराचे परी लहरी येते साचे. किडू कशाचं येते, कापराचं म्हणजे खोटं येतो सर्प, तरी पण भयकंपादिक कसे झाले. मग त्याला खरा म्हणावं का खोटा, खोटा म्हणता येत नाही, खरा म्हणता येत. हे असणारं अनिर्वचनीय ख्याती. आज शंका घेणारे पुन्हा असणारं पूर्व पक्षवाला, तो शंका अशी आहे त्याची, वरील दृष्टी सृष्टीवाद अशी शंका येते की वेदांत शास्त्रामध्ये अहंकाराधिक पदार्थ हे साक्षी भाष्य आहेत असे म्हटले आहे. त्याच्या अगोदर दृष्टी सृष्टीवाद सांगितला. दृष्टी म्हणजे वृत्ती, आणि वृत्ती जर असेल तर जगे पदार्थ आहेत, वृत्तीत नसेल तर पदार्थच नाहीत.
तुमची असणारं मन इंद्रियात आलं नाही तर मग पुढचे विषयच नाहीत. मन जर तुमचं बाहेर नाही आलं इंद्रियातून तर पुढचे पदार्थ आहेत का? सगळ्याला ज्ञात सत्ता आहे, अज्ञात कोणालाच काय नाही, सत्ता नाही. वृत्ती जर बाहेरच नाही आली तर पदार्थच नाहीत बाहेर, काय नाही. हां, ज्यावेळेस वृत्ती जाते बाहेर आणि पदार्थाचा आकार धरते त्यावेळेस वृत्ती संग चिदाभासता असतं. म्हणून चिदाभासा असणारं त्या पदार्थाचं वृत्तीच्या साहाय्याने प्रकाशन करतो, ज्ञान करतो. त्याला ज्ञान होतं चिदाभासाला वृत्तीच्या संबंधाने त्या पदार्थाचं. म्हणून जरा तुमची वृत्तीच बहिर्मुख नाही झाली, अंतर्मुख झाली तर त्याला जग नाही, पदार्थ नाहीत. म्हणून वृत्तीमुळं पदार्थाची ज्ञान होत असतं. याला दृष्टी सृष्टी वाद म्हणते. सृष्टी म्हणजे जग, दृष्टी म्हणजे वृत्ती. दृष्टी म्हणजे वृत्ती आणि सृष्टी म्हणजे जग. तुमची वृत्ती जर अंतर्मुखच राहिली, बघा वृत्ती झोपी गेली तर जग नाही, वृत्ती असणारं समाधीत गेली तरी जग नाही, वृत्ती मूर्छित झाली तरी जग नाही. मग जगाचा अभाव हे जग स्वप्नात नाही, कारण की स्वप्नात अविद्यावरती आहे, इंद्रियवरती नाही. बदलली, काय बदलली? वृत्ती बदलली. इथं इंद्रियवृत्ती घेऊन जगाचं प्रकाशन व्हालं, स्वप्नामध्ये अविद्यावृत्ती घेऊन साक्षी त्याचं प्रकाशन करायला. म्हणून लक्षात घ्या. आणि सुसुप्तीत इंद्रियवृत्ती नाही ना अविद्यावृत्ती नाही, मूढ वृत्ती आहे तिथं. वृत्ती काय झाली? मूढ झाली. तिथं बी जग नाही. म्हणून ह्या जगाचा किती अभाव, किती बाऱ्या सांगावं याचा अभाव आहे म्हणून ते. म्हणून असं हे जग, वृत्ती आहे तर जग आहे, दृष्टी आहे तर सृष्टी आहे असं सांगितलं. म्हणून इथं तो शंका घेतो, तुमचा जो दृष्टी सृष्टीवाद आहे, अहंकाराधिक पदार्थ आहेत ते साक्षीभाष्य आहेत. अहंकार, स्वप्न, दोरीवरचा सर्प हे सगळे पदार्थ कसे आहेत? साक्षीभाष्य आहेत. याचं प्रकाशन कोण करतो? साक्षी करतो. म्हणून हे साक्षीभाष्य पदार्थ आहेत, साक्षीभाष्य आहेत असे म्हटले आहे. याचा अर्थ अहंकाराधिक आणि त्याचे ज्ञान ही दोन्ही बरोबरच उत्पन्न होतात व बरोबरच नष्ट होतात असे म्हणावे लागेल. आणि म्हणून तो पूर्वपक्षकार म्हणतो अहंकाराधिक किंवा हे असणारे पदार्थ याची जी उत्पत्ती होती आणि याचा जो नाश होतो किंवा हे प्रतीतीला येतात, उत्पन्न होतात, तर ज्ञानाबरोबर उत्पन्न होतात. ज्ञान नसेल तर हे पदार्थ याची उत्पत्ती, ज्ञान ही दोन्ही बरोबरच उत्पन्न होतात व बरोबरच नष्ट होतात असे म्हणावे लागेल. हे दोन्ही बरोबरच उत्पन्न होतात आणि दोन्ही बी बरोबरच नष्ट होतात असं त्याला म्हणावं लागतं. म्हणून दृष्टी आणि जी सृष्टी हे दोन्ही युगपत उत्पत्ती, नियुगपत याचा काय नाश असं तो म्हणावं लागेल. हे बघा शास्त्राला बी मान्य आहे. कोटी वेळा सृष्टी होती जाती, दृष्टी पाहित होती एक. नाथ महाराज म्हणतात कोटी वेळा सृष्टी होती आणि दृष्टी, दृष्टी म्हणजे ह्या डोळ्याने नाही वृत्तीनं. दृष्टी ह्या शब्दाचा अर्थ काय? हे डोळे नाहीत, रूप पाहणारे डोळे नाहीत. दृष्टी म्हणजे वृत्ती. तुमची वृत्ती जर बाहेर आली इंद्रियात तरच जग आहे. वृत्ती नाही आली तर सृष्टीच नाही. मग होती जाती दृष्टी पाहे तोची एक, तुम्हीच पाहिले हे जग उत्पन्न व्हालं आणि नष्ट व्हालं. कशामुळं? ती खरं नाही म्हणून. खरी गोष्ट उत्पन्न होत असती, नष्ट होत असती, उपजेते नाशते. हे घटिका यंत्र जशी परिभ्रमेगा, जे खोटं असतं ते बदलत असतं, जे बदलत असतं ते नष्ट होत असतं आणि नष्ट होत असतं ते खरं नसतं. कळलं का मी काय म्हणालो तुम्हाला? काय म्हणलो बरं मी? जे उत्पन्न होत असतं ते बदलत असतं आणि जे बदलत असतं ते नष्ट होत असतं, जे नष्ट होत असतं ते खरं नसतं. जे ज्याचा नाश होतो त्याला खरं म्हणू नाही. जे अविनाशी आहे, कारण की ज्याची उत्पत्ती नाही म्हणून त्याच्यात बदल नाही, ज्याच्यात बदल नाही म्हणून ते नाशत नाही, नष्ट होत नाही. जे नष्ट होत नाही ते खरं आहे. खरं खरं कशाला म्हणावं? ज्याची काय नाही उत्पत्ती नाही, उत्पत्ती नाही म्हणून बदल नाही, बदल नाही म्हणून नष्ट होत नाही, नष्ट होत नाही म्हणून
नाश नाही. असं ते अविनाशी तत्व आहे. परमात्मा अविनाशी आहे. अविनाशी करी आपुली आयशी लावी मना पिशे. त्या देवाचं जर तुझ्या मनाला पिसं लागलं तर देव जसा अविनाशी आहे तसं तू बी काय होशील. पण तुला कशाचं पिसं लागू दी. देवाचं मनाला पिसं लागलं की ते मनच देव होतं. पैशाचं पिसं लागलं तर मन पैसा होईल का. हां, भोगाचं पिसं लागलं तर मन पागल होईल का. काय होईल, पागल होईल. बाकी देवाला सोडून मनाला कशाचं जरी पिसं लागलं तर मन तसं होत नाही का. मनाला ते पुरतच नाही, त्याच्यापेक्षा मन उरतं. हे महत्त्व आहे. कशाचं पिसं लागू द्या देवाला सोडून, त्याच्यापेक्षा मन काय भारी भरतं, त्याला ते पुरत नाही. आणि देवाचं पिशे लागल्यावर ते मनच राहत नाही. कारण की देव त्याच्यापेक्षा कसा आहे, व्यापक आहे, मोठा आहे. त्याच्यात ते बसतं जाऊन लय होतं, त्याचा नाश होतो. देवाकडं मन गेलं की मन संपून जातं. मन हे कल्पनेचं, देव हे वास्तव. मन हे खोटं, देव हे खरा. कोणतीही गोष्ट खऱ्याकडे गेल्यावर ती संपत असते. खऱ्याकडे जाऊस तर ती खोटी गोष्ट टिकत असते. व्यवहारात बी व्यवहारातली जी खोटी गोष्ट कवर टिकती. हां, आणि खऱ्याकडे गेल्यावर ती टिकतच नाही, खोटी ती उडती खोटी गोष्ट. तसं देव कसा आहे, खरा आहे. आणि हे खोटं मन, कल्पित मन, माया मन हे नाव ही रवी कल्पनाची सावयव. सावयव म्हणजे सैना संगीत काय, ती कल्पना आहे मन. आणि म्हणून जयासंगे वस्तूला जीवपणा आला. म्हणून वाया हे नाव हे रवी कल्पनाची सावयव. म्हणून जयासिंग वस्तू जीव पावे. म्हणून वस्तू म्हणजे ब्रह्म, ब्रह्म्यालाच जीवपणा आला मनामुळं. कशामुळं तुम्ही जीव झाले ते कशामुळं, मनात केली कल्पना. मी देह, मी इंद्रिय, मी प्राण आहे, मी येणार आहे, अशा अनंत काय केल्या कल्पना. म्हणून वस्तू म्हणजे ब्रह्म, वस्तू म्हणजे आत्मा. आत्म्यालाच असणारा जीवपणा आणणार ते मन. म्हणून हे मन खोटं आहे, कल्पित आहे. त्या मन जर परमात्म्याकडे गेलं तर मन रूपाने राहत नाही, ते आमन होतं. मनच राम होतं, मनच संपून जातं, मनच नष्ट होतं. मन हे राम झाली, मन हे प्रवृत्ती ग्रासून निवृत्तीशी आली. आधी प्रवृत्तीला त्यांनी ग्रासलं. जी प्रवृत्ती आहे हे सगळी प्रवृत्ती वैकुंठापर्यंत झालं आपलं. प्रवृत्ती परत परमार्थ करणं ही प्रवृत्तीच आहे. काही करा मग परमार्थातलं ती काय, मग प्रवृत्ती करायची परमार्थातली जी करायची ती निवृत्तीत जाण्याकरता. निवृत्त हे सगळं निवृत्त होण्याकरता प्रवृत्ती. माळ घालणं, तीर्थयात्रा करणं, नामस्मरण करणं, असणारं अनेक यज्ञ करणं, श्रवण मनन नित्यध्यासन करणं, ही बी काय आहे प्रवृत्ती. गुरु करणं, गुरुने असणं, तुम्ही शिष्य होणं, साधक होणं, गुरुने उपदेश करणं, हे बी काय आहे प्रवृत्तीतलंच आहे. आणि हे सगळं करीत असताना ही प्रवृत्ती नष्ट झाली आणि मग निवृत्ती. मग निवृत्तीत मात्र काहीच नाही, केवळ परमात्मा आहे. केवळ असणारं अद्वैत जे ब्रह्म आहे त्याच्याशिवाय दुसरं काहीच नाही. असं जे असणारं तिथं म्हणतो. म्हणून हे पदार्थ याची युगपत उत्पत्ती, युगपत नष्ट. ज्यावेळेस तुम्ही पाहिले वृत्ती घेऊन त्यावेळेसच पदार्थ उत्पन्न झाला, वृत्ती नाही तर नष्ट झाला. कोटी वेळा सृष्टी होती जाती, दृष्टी पाहतोची एक. म्हणून अशा प्रकारे पण ज्ञान म्हणजे साक्षी, आत्मा तो तर नित्य आहे असे शास्त्र सांगते. व तुम्ही तर दृष्टी सृष्टीवादाचा दृष्टीने ज्ञान पदार्थ हे बरोबर उत्पन्न होतात असे म्हणतात. आत्मा तो असणारा साक्षी तो नित्य. मग ज्ञानाची आणि पदार्थाची उत्पत्ती युगपत मानता तुम्ही ताबडतोब. साक्षी कसा आहे, नित्य. अरे बघा, जे ज्ञान आहे इथं तुम्हाला जे ज्ञान होतं त्याला साक्षी म्हणू नये, कारण की वृत्तीजन्य ज्ञान आहे. कोणतं ज्ञान आहे, हे पदार्थाचं ज्ञान व्हालं तर वृत्ती घेऊन व्हालं म्हणजे वृत्तीजन्य ज्ञान आहे. ते वृत्तीजन्य ज्ञान नष्ट होत असतं.
कोणचं ज्ञान नष्ट होतं? वृत्तीजन्य. कुठं सुसुप्ती ते ज्ञान? वृत्तीत नाही. तर वृत्तीत नाही. बघा, सुसुप्ती साक्षी नाही का? वृत्तीजन्य ज्ञान नाही तिथं. वृत्ती संबंधाने आलेलं ज्ञान आहे ते. बघा, परमार्थ करीत असताना अज्ञान वृत्ती ज्ञानाने निवृत्त केलं. अज्ञान कोणी घातलं? ते वृत्ती ज्ञानाने निवृत्त केलं आणि ते वृत्ती ज्ञान बी निवृत्त झालं. त्याला म्हणावं ज्ञान. काय काय नष्ट झालं? वृत्ती घेऊन वृत्ती. बघा, तुम्ही आता भांडे घासता. भांडे घासत असताना त्या भांड्याला राख लावली. काय लावली? आता जास्त मळालं का नाही? ते पहिले तरी कमी मळालं होतं, कुठं कुठं डाग दिसत होती, पण आता भांडत दिसणं. पण त्या राखेचा काय चमत्कार आहे? त्या राखेनं आपण तर राहिलीच नाही, पण ती असणारे मळ बी काढून गेली. ते पहिला मळालेलं होतं ते बी काय केलं तिनं, आणि आपण बी केवळ चाकाकी राहिली. चमकायलं भांड. कसं काय झालं? त्या राखाने आपण बी राहिली नाही आणि ते मळ बी घेऊन गेली ना आपण बी राहिली नाही. तसं वृत्ती ज्ञानाने वृत्तीतलं अज्ञान निवृत्त केलं ना आपण बी राहिलं नाही. आपण बी राहू नाही ते. आणि ते जर राहिलं तर ते बेजार करतं. वृत्तीजन्य म्हणून नवल अहंकाराची गोठी विशेष न लागे अज्ञानाच्या पाठी सज्ञानाचे झोबी कंठी नाना संकटी. म्हणून ते वृत्ती म्हणून किंचित राहिली फणफण. ती फणफण बी राहू नये. शांत केले जनार्दनी. मला लय कळतं. मला काय कळतं? त्याचा बी काय धरू नये. अरे जसा न कळण्याचा अहंकार आणि कळण्याचा बी अहंकार दोन्ही एकच आहे. एक तमगुणातला अहंकार आणि एक सत्वगुणातला अहंकार. अरे बाधकच आहेत ते. तमगुणातला अहंकार असलं काय आणि सत्वगुण अवरुफाटा. तमगुणातला अहंकार तरी निवृत्त होईल, पण सत्वगुणात झालेला अहंकार आपल्याला काही ऐकायचं नाही म्हणतो कोणाचं. आपल्याला कोणाचं ऐकायचं नाही. आता मी महाराज झालो, आता मी लय मोठा झालो, देव श्रवणाला बसत नाही, कोणाचं ऐकत नाही. आपल्याला सगळं कळालं म्हणतो देव. देव कळाला म्हणतो. म्हणे मी देव पाहिला, तो मूर्ख माझी भला. कसा देव काय म्हणतो पुन्हा? असे बरेच काही. म्हणे मी देव पाहिला, म्या देव पाहिला म्हणतो. अशी ज्योत पाहिली, ज्योत अशी प्रगट झाली. म्या काय पाहिली? मला साक्षात्कार झाला, मला अनुभूती आली, मला ब्रह्म कळालं, मला आत्मा कळाला. हे असं जे भामटे म्हणत असते ते असणारे तुकाराम महाराज म्हणते म्हणे मी देव पाहिला, तो मूर्खा माझी भला. त्या मूर्खात तो काय? जशी कळपात लंगडी गाय शहाणी. आपली म्हणे कळपात लंगडी गाय काय शहाणी. तसे असणारे हे मूर्खातले शहाणे. हे असे म्हणणारे मूर्खातले कसे येतं? शहाणे. देव पाहायची वस्तू नाही. हां, देव पाहिलं म्हणणं. बघा, तुम्ही जर म्हणू लागले घरी की त्या बायकोलाच म्हणू लागली तो हा नवरा म्या पाहिला. बाई काय म्हणू लागली? तो हा नवरा म्या. हां, आता ती काय म्हणे? हे आता हे किती पागल म्हणवता ह्या माणसाला. याच्या पागलपणाला काही हात लागेल का नाही? हां, बाकी काही पाहिलं तर ते बरं झालं बाबा. तुम्ही गावात गेली ते मंदिर पाहिलं, बरं झालं बाबा. कधी नाही गेली मंदिर पाहिलं, लोक पाहिले, बरं झालं. पण तो म्हणतो मी तो हा नवरा आज पाहिला. ती रडन का हसन? बरं कसं वाटेल तसं तुम्ही जर म्हणू लागले की मी देव पाहिला, तर मग तितकंच हसू येईल, तितकंच खोटं येते. कारण की तुमच्याहून देव पाहिला वेगळा नाही तर काय पाहता तुम्ही? तुमच्याहून काय नाही तो वेगळाच नाही तर पाहता कशाला? कशाने पाहता बरं देव? काय घेऊन पाहता? पाहता पाहणे दुरी सारोनिया. पाहता आणि पाहणे. जो पाहतायत, पाहता जो पाहला आणि जे पाहण्यात येलं, हे दोन्ही बाजूला करून बाजूला केले ते पाहणे. इदन ते शिवाळले मी पण विन डहारले. ते रूप पाहिले आपले आपण. हे इदम हे सगळं जे जे काय आहे ते इदम मायाकार आहे. इदन तेशी पाहिले मी पणे विने. आणि मी इतकं डहारलं पक्क केलं. मी पहिले लोक घरावर पेन टाकायचा तर 4-4 महिने डहारा करायचे. त्याच्यात जवस टाक, गवत टाक, असणारे बेलं टाक, त्याच्यावर हलगट फिरव,
आणि असा 4-4, 5-5 महिने काय करायची तो डहारा करायचे आणि मग तेव्हा त्याची काय टाकायची. आता लोक ते पेंड तसेच आहेत, आत कत्ताही पाणी शिरत नाही. त्याची काय केली, तसं मी डहारलं माझं सूर पक्कं केलं. जशी बाई दळायला बसत असती, आता पाहिल्या बरं हातात कशाच्यात, आता नवऱ्यालाच म्हणतात घेऊन जा हे डबा दळायला. म्हणून दळायला बसल्यावर आधी ती खुटा पक्का करायची, खुटा ठोकून काय करायची आणि मग वरण टाकून दळायची. जर तशीच बसली गडबडीत, खुटा जर ढिला असेल तर तो खुटा एक तर छातीला बसतो नाही तर थोपाडावर बसतो. कुठं येतं ते थोबाडच फुटतं ते खुट्ट्याने. तसं थोबाडच फुटतं जर तुम्ही तर डहळलं नाही, तुम्ही पक्क नाही केलं तर. म्हणून मी पण हे डहारले ते रूप पाहिले आपले, आपणच ते रूप जे सच्चित आनंद स्वरूप आहे, आत्मतत्व आहे. म्हणून इथं त्यांनी जे मानलेलं साक्षीचं ज्ञान, तर साक्षीचं ज्ञान वृत्तीजन्य नाही. हे जे प्रमाता ज्ञान आहे, प्रमाणाने होणारं परमात्याला प्रमेय ज्ञान, ते ज्ञान खोटे. ते ज्ञान, त्या ज्ञानाला त्रिपुटी, आणि त्रिपुटीच कशी आहे, खोटी आहे. म्हणून इथं पदार्थाबरोबर ज्ञानाची उत्पत्ती होते असे जर मानले तर ज्ञान म्हणजे साक्षी उत्पन्न होतो असे म्हणावे लागेल. पदार्थाबरोबर ज्ञानाची उत्पत्ती किंवा ज्ञानाबरोबर पदार्थाची उत्पत्ती असं म्हणावं लागलं तर साक्षी बी उत्पन्न झाला, आणि जी गोष्ट उत्पन्न होत असते ती बी काय होत असते, नष्ट होतात. म्हणून तुमचा साक्षी खोटा आहे आणि तुमचं ब्रह्मज्ञान बी खोटं आहे आणि तुमचा मोक्ष बी खोटा आहे असं म्हणायचं पूर्व पक्षाला. त्याला त्याचं काय सिद्ध करायचं, असं सिद्ध करायचं. म्हणून तसेच पदार्थाच्या नाशाबरोबर ज्ञानाचा म्हणजे साक्षीचा नाश म्हणावा लागेल. ज्ञान म्हणजे साक्षी, तो नित्यच असल्यामुळे त्याचे विषय अहंकार अधिकही नित्यच आहेत, झाले पाहिजेत. त्याच्या उत्पत्ती लय म्हणता येणार नाही. आणि तुम्ही जर म्हणता साक्षी नित्य आहे तर मग अहंकाराधिक हे बी कसे मानावं लागतील, नित्य मानावं लागतील. आणि जे नित्य असतील अहंकाराधिक तर त्याचा नाश कर्मानीच होतो. म्हणून कर्मानी मोक्षे असं पूर्वपक्षाचं काय म्हणणं आहे. त्याच्यावर समाधान करायले शंका समजली ना, की हे जगाची उत्पत्ती ज्ञातकाली आहे. ज्ञान जर नसल तर जग नाही, आणि ते ज्ञान उत्पन्न होतं आणि लगेच नष्ट होतं. म्हणून साक्षी अनित्य आहे, आणि अनित्य साक्षी असल्यामुळं हे असणारे अहंकाराधिक जर तुम्ही अनित्य समजित असताल, उत्पत्तीवान नष्टवान समजत असताल तर साक्षी बी अनित्य आहे. आणि अनित्य साक्षीचं नित्य आत्मस्वरूपाच्या ठिकाणी किंवा नित्य ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी ऐक्य घडणं असंभवनीय आहे. म्हणून तुमचा मोक्ष बी कसा आहे, खोटा आहे असं पूर्व पक्षाचं म्हण. आता समाधान आहे का, वरील शंकेचे समाधान असे, ज्ञान शब्दाचा अर्थ साक्षी असून असा नसून वृत्ती असा घ्यावा. बघा आलं ते, ज्ञान शब्दाचा अर्थ साक्षी नसून कोण आहे, वृत्ती आहे. वृत्ती संबंधाने बघा, जर वृत्ती नसल तर ज्ञानाचा व्यवहार होत नाही. व्यवहारे ज्ञान होण्याकरता चैतन्याकडून त्याला काय लागती, वृत्तीशिवाय काय होत नाही, ज्ञानच होत नाही. त्यालाच वृत्ती व्याप्ती आणि फलव्याप्ती म्हटले शास्त्रामध्ये. वृत्ती पदार्थाचा आकार धरते आणि त्या पदार्थाचं वृत्तीच्या संग जे चिदाभास आहे त्या चिदाभास त्या असणारं पदार्थाचं प्रकाशन करतो, म्हणजे ज्ञान करून देतो. त्याला ज्ञान होतं वृत्ती संबंधाने. यालाच वृत्ती व्याप्ती आणि फलव्याप्ती म्हटलंय. म्हणून थोडा सूक्ष्म विचार आहे, लक्षात घ्या. वृत्ती वाचून कोणत्याच विषयाचं चिदाभासाला काय होत नाही, ज्ञान होत नाही. चिदाभासाला ज्ञान व्हायचं असेल तर काय लागती, आणि वृत्तीला असणारं ज्ञान व्हायचं असेल तर चिदाभास लागतो. वृत्ती स्वतंत्र नाही आणि चिदाभास बी स्वतंत्र नाही. चिदाभास म्हणजे असणारा जो अंतःकरणात पडलेला प्रकाश, आणि वृत्ती म्हणजे अंतःकरणाचा परिणाम. वृत्ती म्हणजे काय, जे अंतःकरण इंद्रियात येतं त्याला वृत्ती म्हणावं. जे असणारं इंद्रियातच जर नाही आलं अंतःकरण, तर डोळ्यातच तुमच्या असणार, तुमच्या कानातच जर मन नसल तर मग शब्द आहे का. ते मन जर तुमचं कानात नाही आलं तर शब्द नाही. ते मन जर डोळ्यात नाही आलं तर रूप नाही. पाहणं तुम्ही, शब्द स्पर्शे रूप रस गंध हे जे पंच ज्ञानेंद्रिय, पंच विषय आणि त्याला भोगायला असणारे पंच ज्ञानेंद्रिय, जर तुमच्या पंच ज्ञानेंद्रियात तुमचं मन जर नसल
अंतर्मुख झालेला असेल तर तुम्ही मोबाईल पाहिले, त्या जवळून जरी माणूस गेला आणि त्याने विचारलं इथून गेले का होय, तुम्ही रमले होते कशात? मोबाईलमध्ये. तुमच्या जवळून गेलेला माणूस पण तुम्हाला काय होत नाही, माहीत होत नाही. इतके तुम्ही कशात काय झाले, रमले. म्हणजे ते मन कुठे रमलं, हां, मोबाईलमध्ये रमलं. त्याच्यात काय ऐकायले आणि काय पाहिले ती तुम्हाला प्रत्यक्ष. जवळ जाणाऱ्या माणसाला काय नाही. आणि सहसा अवघं 10% लोक मोबाईलचा चांगला वापर करायले, 90% लोक काही बी पाहिलेत त्याच्यात. कसं पाहिलेत? आणि लेकरं तर ते वेगळंच पाहिलेत. बंदूक घेऊन मारितोय. कोणता म्हणते त्याला गेम, हां, पबजी नाव त्याचं, पबजी. त्याच्यात इतके रमलेत की त्याला काही सुधरणं. म्हणून लक्षात घ्या, लेकराजवळ मोबाईल देणं हे फार मोठा आईवडिलाचा गुन्हा आहे, फार मोठा अपराध आहे. त्याला यायला वाटतं की पोरगं रमलंय, पण त्याच्यात रमणं त्याला बी घातक आहे, तुम्हाला बी काय. म्हणून मुलाला लेकरा त्या टी व्हीपासून आणि मोबाईलपासून का ठेवा. रडू दे त्याला किती रडलं तरी, आपण करू दे त्याला किती बी, पण त्याच्या हातात काय देऊ नका, मोबाईल देऊ नका. काऊन की त्याच्या आयुष्याचं काय होणार आहे. काऊन की मोबाईलचा परिणाम इतका वाईट व्हायला ह्या जगात की त्याचा डायरेक्ट मेंदूवर परिणाम व्हायला, अटॅक व्हायला. म्हणून इथून पुढचे पोरं इतके रागीट व्हायलेत, एक शब्द त्याला सहन होईना. बोललं की लगेच काय आला, राग याला. हे कशाचे परिणाम आहेत, हे मोबाईलचे परिणाम. त्याच्या मेंदू इतका असणारा बिघाड्याला आहे की त्याला शब्द कोणी बोलला तरी सहन व्हायला तयार नाही. त्याच्याकडं असणारं लवती नाही राहिली, कोणावर प्रेम राहिलं नाही, ममत्व, मोठं कळणं लहान कळणं. बघ, चिडचिड चिडचिड चिड चिडचिड चिड काय झाला. त्याचं जेवणात लक्ष नाही, शाळात लक्ष नाही, अभ्यासात लक्ष नाही, कशातच काय नाही, लक्ष नाही. याचं नेमकं कारण काय आहे, हां, टी व्ही, मोबाईल. जबरदस्त कारण आहे, त्याच्यातच रमलीत पोरं. म्हणून आईवडिलांनी संपत्ती जमा करण्यापेक्षा मुलावर लक्ष ठेवा. कशा करता, कशावर लक्ष ठेवा, लेकरावर लक्ष ठेवा. जपाव त्याला, सांभाळाव त्याला, आणि त्याला चांगले संस्कार त्याच्या अंतःकरणात टाकाव. ते जर संस्कृत चांगलं झालं तर तुमचं असणारं नाव पुढं करील, ते स्वतःच्या पायावर उभं राहील. आणि स्वतः असणार. म्हणून गुरुजी म्हणायचे, मूर्ख अवलादीसाठी किती कमीलं तर काहीच कमी नाही. शहाण्या अवलादीसाठी काही कमवायचीच गरज नाही. मूर्ख अवलादीला किती कमवून ठेवलं म्हणजे काय होणार आहे, हां, तुमच्या देखत सत्यानाश करून टाकेल. आणि शहाण्या असणाऱ्या अवलादीसाठी काहीच कमायची, ते स्वतःच्या पायावर उभं राहून तुमचं नाव त्रिलोकात झेंडा गाडील ते. म्हणून आपला जो विषय चालला, जे ज्ञान व्हालं ते वृत्तीजन्य ज्ञान आहे. आणि ते उत्पन्न होतं, नष्ट होतं. वृत्ती इंद्रियात आली तर ज्ञान, वृत्तीच इंद्रियात नाही आली तर, आणि वृत्ती इंद्रियात आली तर सृष्टी, वृत्तीच इंद्रियात नाही आली तर सृष्टी नाही. मग दृष्टी अधिक पदार्थ आधी, ज्ञान अधिक पदार्थ आधी. अरे युगपत आहे हे दोन्ही बी काय, युगपत आहे, ताबडतोब आहे. म्हणून वृत्ती असा घ्यावा. तसे पाहिले तर याचे अवज्ञाने साक्षीचेच आहेत. तसं जर पाहिलं बारीक तर सगळे ज्ञान साक्षीचेच आहेत. सगळे ज्ञान कोणाचे आहेत, वृत्ती तरी साक्षी. वृत्तीचं जरी प्रकाशन केलं तर कोणी साक्षीनंच केलं. वृत्तीचं जरी प्रकाशन केलं तर कोणी. तुम्हाला आता थोडं चिंतन सांगतो. आपलं चिंतन पाहू आपण. एखादा पदार्थ आहे, आता पदार्थ आहे का वृत्ती तिथपर्यंत गेली, हां, वृत्ती तिथपर्यंत गेली. जर तुमची वृत्तीच नाही गेली तर असून नसून काय फायदा आहे, हां. समज आता रस्त्याने चालले, छाला पाळलेला आहे, 5 ग्रॅमचा आहे, चमचम चमकायला दुपारचा प्रकाश आहे, पण तुमची वृत्ती जर नसेल त्याच्यावर तर
हां तुम्ही त्याच्यावर पाय टाकून जाल, काय खडाट वाचला हो मला असं म्हणताल बी. हां काय गेली नाही. बरं असणारं तुम्हाला ते 5 ग्रामचा छल्ला नको का? नाही नको का तुम्हाला? लक्षात घ्या ना, तो 5 नुसतं बुचलूनच घ्यायचं काम आहे ना, पण नको का तुम्हाला तो? इतकं वैराग्य आहे का तुमच्याकडं? कारण की आज 5 ग्रॅमचा छल्ला जर तुम्ही घेतला तर त्याचे मार्केटमध्ये पैसे किती आले? हां 30-35 हजार आले त्याचे. मग नको का तुम्हाला तो? पाहायची, पण तिथपर्यंत काय नाही गेली, वृत्ती नाही गेली, म्हणून असून नसून काहीच फायदा नाही. जर तिथपर्यंत वृत्ती गेली की मग वृत्ती बघा, निस्ती वृत्ती जात असते का? अरे वृत्ती संघ चिदाभास असतो. वृत्ती संघ कोण आहे? चिदाभास बी. चिदाभास म्हणजे कोण? साक्षीच अंतःकरणात पडलेला प्रकाश. जसं ते आरशातच पडलेलं ते सूर्याचं प्रतिबिंब आणि त्या प्रतिबिंबाचा बाहेर पडलेला प्रकाश, बाहेर पडलेला प्रकाश म्हणून चिदाभासाचं वृत्ती. आता हे लक्षात येईल बघा तुमच्या, बाहेर पडला जो प्रकाश तो चिदाभासासंग काय आहे? ती वृत्ती आहे. आणि तो प्रकाश ज्या ज्या पदार्थावर पडेल त्या पदार्थाचं काय होत असतं? प्रकाशन होतं, ज्ञान होत असतं. आणि जो असणारा पडलेला सूर्याचं जे आरशात जे पडलेलं आहे प्रतिबिंब आहे ते जीव, ते जीवाचाच काय आहे? तो प्रकाश आहे. कोणाचा प्रकाश आहे? तो कशाच्या माध्यमातून पडायला? आरशाच्या माध्यमातून. कोणाचा आहे? तो सूर्याचाच प्रकाश आहे. हे कळलं ना तुम्हाला? आता तो प्रकाश आरशातून बाहेर पडलेला प्रकाश आरशाचा का? कोणाचा आहे? सूर्याचाच आहे. सूर्याचाच प्रकाश आहे. म्हणून ती वृत्ती जरी दिसलं तर प्रतिबिंब नाही, तो सूर्याचे. कोणाकडे पाहिलं? आरशाकडे पाहिलं. आरशात पाहिलं ते काय दिसलं? सूर्याचं प्रतिबिंब. तो बघा, ते प्रतिबिंब म्हणजेच कोणाचं आहे? ते सूर्याचं आहे. म्हणून तुमची असणारी नजर त्याच्याकडे पाहून प्रतिबिंबाकडे गेली, प्रतिबिंबाकडे पाहून सूर्याकडे गेली. सूर्यच खरा आहे, हे दोन्ही खोटे येतं. सूर्यच खरा आहे, ते प्रतिबिंब खरं नाही आरशामुळे येते. आणि आरशातून पडलेला तो प्रकाश तो बी कसा आहे? खरा नाही. आणि खरा म्हणजे कोण आहे? सूर्य. तसं वृत्तीनं जे प्रकाशन केलं त्या पदार्थाचं, अरे ते पदार्थ वृत्तीमुळं प्रकाशित आहे. वृत्तीमुळं प्रकाशित नाही, चिदाभासामुळं प्रकाशित आहे. आणि चिदाभास कोण आहे? जीवाचा आहे. जीव कोण आहे? कोणाचं प्रतिबिंब आहे? साक्षीचं. आणि साक्षी कोण आहे? ब्रह्मरूप आहे. कळायला का तुम्हाला मी काय म्हणाल? कसं कोड येत आहे तुम्हाला? कुठून कुठं नेलं, कुठून कुठं जातं तुम्हाला? पाहिला काय? पदार्थ का वृत्ती? हां निस्ती वृत्तीच का चिदाभास आहे? मग चिदाभास कोणाचा आहे? हां विषय चैतन्याचा. जे विषय चैतन्य म्हणजे जीव. आणि जीव प्रतिबिंब आहे. कोणाचं प्रतिबिंब आहे? साक्षीचं. कोणाचं प्रतिबिंब आहे? ते साक्षीचं. आणि साक्षी कोण आहे? ब्रह्म आहे. ते तुमचं स्वरूप आहे, म्हणून तुम्ही ब्रह्म आहेत. म्हणूनच तुम्हाला काय म्हणावं लागेल? हां देवची बरे, देवची बरे. तुका म्हणे काऊन की तुम्ही साक्षी आहेत. साक्षीचं ब्रह्म्याशी मुळातच ऐक्य. जीवाला आपला जीवपणा टाकून ब्रह्म व्हायचं. साक्षीला ब्रह्म व्हायचं काम नाही. तो मुळातच कोण आहे? ब्रह्म आहे. म्हणून अंतःकरणात जे प्रगट चैतन्य ते जीव चैतन्य, ते जीव चैतन्य साक्षीचाच असणारा आभास आहे. म्हणून जीव असणारा साक्षी आहे. साक्षी म्हणजे तुम्ही आहेत. म्हणून जीवाला देव म्हणावं लागेल. जीव अवघे देव, खोटा नागवी संदेह. म्हणून इथं पण साक्षी कुठल्याही पदार्थाचे प्रकाशन वृत्तीशिवाय करत नाही. त्या वृत्तीचा म्हणून उत्पत्तीलय होतो. ज्ञानरूप साक्षीचा उत्पत्तीलय होत नाही. वृत्ती उत्पन्न होते, वृत्ती नष्ट होते. इंद्रियात आली तर वृत्ती, इंद्रियात नाही आली तर वृत्ती नाही. इंद्रियात जर आलं मन तर त्याला वृत्ती, आणि इंद्रियातच नसलं येतं मग वृत्ती हे निवृत्त झाली. महाराज म्हणतात वृत्ती हे काय झाली? सहज मी आंधळा गा निज निराकार पंथे.
कोण्या मार्गाला चाललो मी? निज, माझा जवळचा मार्ग आहे. निराकार, आकार नाही, निज निराकार पंथ, ह्या मार्गाने निघालोत आम्ही. सहज आम्ही कसे येतं? आंधळीत. सहज मी आंधळा गा, निज निराकार पंथे. वृत्ती ही निवृत्त झाली, जण न देखे तेथे. म्हणून जे अदृश्य जे होते, दृश्य जे होते ते अदृश्य झाले. जे दिसत होतं तेच काय झालं? बघा, 2 आंधळे, तसे 3 आंधळे. एक रूप, ज्याला रूप कळत नाही ते एक आंधळा. एक ज्याला आत्मा कळत नाही ते आंधळा. आणि एक आंधळा असा आहे, तुकाराम महाराज म्हणते मी मुळातच कसा आहे? आंधळा आहे. काऊन की हे मला काहीच माहीत नाही परमात्म्याशिवाय. सहज मी हे झालेले आंधळे येतं आणि मी सहजच कसा आहे? आंधळा आहे. सहज मी आंधळा गा, निज निराकार पंथ. आमचा मार्ग कोणचा? निराकार हा पंथ आहे आमचा. आणि ते निज जवळचा मार्ग आहे. हे रस्ते जवळचे नाहीत. कुठं जास्त गंगा 4 धामाला जासाल तर ते रस्ते दूरवरचे आहेत. पण आत्मस्वरूपाकडे जायचं म्हणल्यावर रस्ता कसा आहे तो? हां, जवळचाच. एक पाऊल टाकलं की घरातच. आणि पाऊलं टाकायचं काम नाही. गोचडाला दूध किती जवळ? गोचडाला दूध किती जवळ? जवळ म्हणजे किती जवळ? फक्त त्या कांद्याच्या पाठीवानीच असणारा कातड त्याला आडवं आहे. बस ते कातडच्या पलीकडे त्याची सोंड गेली की दुधाच्या सागराचाच आहे. कोण? त्याचं पोट इतकुसच असतं आणि दूध 5 लिटर निघतं. मग हां, परी 500 त्वचेची आड, अभेरुणी गोचिड. दूध पवित्र आणि गोड. दूध कसं आहे? पवित्र आहे आणि 500 त्वचेची आड, परी अभेरुण गोचिड, अशुद्ध कानाशे भीती. त्याचा अभेर केला त्याने, जे असणारं रक्त अशुद्ध ते काय करायला? प्याला. एवढं असणारं कडक कातडं त्यांनी फोडून रक्तात त्याची सोंड गेली. त्याच्या पलीकडं जर ते गेलं असतं तर पलीकडं काय होतं? दूध होतं. जवळच असणारं त्या कमळाच्या फुलापाशी बेंडूक असतं आणि ते चिखल खातं. लांबून भुंगा ऐकून मकरन सेवन करतो. लांबून हां, दोन्ही नांदणूक बरी पराग सेवीचे भ्रमरी येरा चिखल. तसे निदेवाच्या परिवरी लोह्या ऋतुला वरी बैसुनी दरिद्री जो. रोज भीक मागून खातो, घरात झोपतो आणि तिथं घरामध्ये कांबी पुरलेल्या आहेत त्याच्यावर पोतं टाकून झोपतो. कशा? लोखंडाच्या का सोन्याच्या कांबी खाली बापदाद्याच्या. त्या रुतात त्याला पायाने दाबितो काय त्या, आणि त्याच्यावर पोतं गोदडं टाकून कधी कधी पोटाला धुडकं बांधून झोपतो, उपाशी झोपतो. अपार धन आहे त्याच्यात. फक्त त्याला उकरायचंच काम आहे. तो राजा होतो. तैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा का भ्रांता शिकामू विषयावरी. तसा आत्मा राम असणारा पूर्ण सुख पूर्ण आनंद स्वरूप परमात्मा सगळ्याच्या हृदयात आहेत. पण आपण भीक मागायलो सुखासाठी. डोळ्याकडे चाललो रूप पाहण्यासाठी, कानाकडे चाललो शब्दासाठी. अशा प्रकारे दीन झालो इंद्रियाचे दिने, आम्ही केलो नारायणे. भिकारी झाला राजा. कोण? आत्मा राजाच काय झाला? भिकारी झाला भीक मागायला. काऊन की धन जे आत्मधन येते त्याला कळना, आपल्या हृदयात परमात्मा हे त्याला कळना. तद्वत्याने तर महाराज म्हणतात त्याप्रमाणे साक्षी उत्पत्ती होत नाही. दृष्टी सृष्टीवादाप्रमाणे पदार्थाचा व ज्ञानाचा उत्पत्ती युगपथ होतो. म्हणून वृत्तीच उत्पन्न होत असती आणि पदार्थ वृत्तीच्या संबंधाने उत्पन्न होत असतो. साक्षी उत्पन्न झाला नाही, साक्षी नष्ट होत नसतो. वृत्तीच बघा ना, वृत्तीचेच प्रकार आहे. इंद्रिय वृत्ती, अविद्यावृत्ती, मूढ वृत्ती. हां, हे कशाचे प्रकार आहेत? वृत्तीच जागी, वृत्तीच स्वप्न पाहते. स्वप्न दाखिते कोण? वृत्तीच.
वृत्तीच असणारी मूढ होती ती सुसुप्ती, वृत्तीच बाधित झाली ती जीवनमुक्ता, वृत्ती शून्य झाली ती विदेहमुक्ता, वृत्तीच बेशुद्ध झाली ती बेशुद्ध अवस्था, वृत्तीच कोमात गेली, कोमात गेले, कोण गेली कोमात? वृत्तीच. तुम्हाला इंजेक्शन दिलं, काय दिलं? इंजेक्शन दिलं तर वृत्तीच काय केली? बेशुद्ध केली. तुम्हाला बेशुद्ध केलं का वृत्तीला? आता काही काहीला इथं झोपी आली, कोण झोपायली? तुम्ही झोपायले का? कळायलं ना आपले डोळे झाकेले तर ना आपल्याला गुंगी आली, कळत नाही का? फक्त सांगता येत नाही का कळत नाही? कारण की चोरी कोणी सांगत नसतं ना. आता इथं झोप घेणं म्हणजे काय? चोरीचे नाही. मग ते कसं सांगताल तुम्ही मला महाराज झोपी आली म्हणून? कारण की तो अपमान होतो इथं जर सांगितलं तर. कुठं? इथं जर सांगितलं तर सगळ्या माणसात माझा काय होईल? अपमान. मग त्याच्यापेक्षा आपलं डोळे झाकून ऐका. तुम्हारी भली ना हमारी भली, चुप. मग कळत नाही का डोळे झाकून आपल्याला झोपी आली म्हणून? मग झोप तुमची का मनाची? हां, तुमची नाही ती कोणाची आहे? काऊन की तुम्ही पाहिले ना तिला. जाग आहे ते बी पाहिले आणि ते झोपी चाललं ते बी पाहिले. म्हणजे तुमची अवस्था नाही, तुम्ही त्याची साक्षी येतं. जागृतीची जाण पण स्वप्नीचे मिथ्ये बाण सुसुप्तीचा साक्षी पूर्ण तोच नारायण निश्चित, तोच देव आहे. मग ज्यांनी जागृती जाणली, ज्यांनी स्वप्न खोटं ठरविलं, जो सुसुप्तीचा साक्षी आहे तोच कोण आहे? परमात्मा आहे. त्याला साक्षी म्हणा, त्याला देव म्हणा, त्यालाच ब्रह्म म्हणा, त्यालाच आत्मा म्हणा. म्हणून इथं महाराज म्हणतात याचा अर्थ पदार्थाचा वृत्तीचा युगपत म्हणजे बरोबरच उत्पत्ती लय होत असा आहे. पदार्थ आणि वृत्ती युगपत त्याची उत्पत्ती. वृत्ती नसेल तर पदार्थ नाही, पदार्थ नसेल तर वृत्ती नाही. दोन्हीचं बघा, दोन्हीचं कसं आहे? संगत असं नाही. पदार्थ नसेल तर वृत्ती नाही. कशाचं प्रकाशन करील वृत्ती? आणि वृत्ती नसेल तर पदार्थ नाही. म्हणून त्याची उत्पत्ती संगत. पदार्थ आणि वृत्ती संग, ज्ञान आणि पदार्थ संगत त्याची उत्पत्ती आहे. ज्ञानरूप साक्षीचा उत्पत्ती लय होत नाही. जो ज्ञानरूप सामान्य ज्ञानरूप जो असणारा साक्षी आहे त्याची, म्हणून त्याची उत्पत्ती नाही, त्याचा नाश नाही. आणि हे सगळं जे हालय उत्पन्न नष्ट. बघा आधी कोठेच नव्हते काही. चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्यच होते. कानोबा तेरे तेरे तेथे एक ढालगज. मग तिने एवढी ख्याती केली चंद्र सूर्य अशी म्हणे. अशी ती ढालगज म्हणजे माया. तुमचा शब्द येतो ढालगज. हा कोणाचा? बघा एखाद्या बाईला काय म्हणते, तिचं काय ऐकते त्या ढालगजीचं? ती काही बी बघू एक नसलं तेच सांगती, हाय नाही तेच काय करती. म्हणून या बाया म्हणतात तिचं काय ऐकती? कोणाचं? ढाल. म्हणून त्या असे बरेच शब्द. त्या गोकुळच्या नारी ह्या ढालगजी. आता 5 वर्षाचं माझं बाळ अंगणी खेळ खेळत आणि तुम्ही त्याच्यावर काय घेता? उगच घेत त्या आळग ढालगजी गोकुळच्या नारी. तुम्ही कशा येता? महाकृष्ण काहीच करीत नाही, तुम्ही त्याच्यावर काय घ्याले? तसा हा कृष्ण काहीच करीत नाही. कोणता कृष्ण? हा आता जो असणारा अंतकरणात साक्षी जो आहे तो बी कोण आहे? कृष्णच आहे. आणि तुम्ही त्याच्यावर काय घ्यायला? आळ घ्यायला तुम्ही. मग तुम्ही कोण येता? ढालगज येता. म्हणून इथं हे असणारं काहीच नसून तिथे एक ढालगज. ढालगज म्हणजे जे असणार आहे त्याला जागविती, नसल्याला दाखविती. खोटं दाखविती, खऱ्याला लपिती. ती कोण आहे? ती माया आहे, ती अविद्या आहे. ती ब्रह्म दाखविलं तिनं आणि काय दाखविलं? जग दाखविलं. म्हणून असा जो असणारा साक्षी नित्य आहे. साक्षी जो आहे तो नित्य आहे. जे जगाची उत्पत्ती स्थिती नाश होत असतो हे वृत्ती समज. वृत्ती जर असेल तर जग आहे. नाही नाही, जगामुळं वृत्ती आहे, वृत्तीमुळं जग आहे. एकमेकावर आहे ते. हे कशावर आहे? जरा जसं पत्नीमुळे याला पती म्हणावं लागतं आणि
याला जे पतीपणा आला तर कोणामुळं? पत्नीमुळं. पतीपणा आला आणि हो पतीपणामुळं तिला पत्नीपणा आला. जसं एकूण एकावर काय येते, जसं मुलामुळं तुम्ही बाप आणि बापामुळं तो मुलगा, जसं एकूण एकामुळं येते तसं पदार्थ ज्ञानामुळं ज्ञान पदार्थामुळं. युगपत ज्ञानच जर नसेल तर पदार्थ नाही, पदार्थात नसेल तर आणि या दोन्हीमुळं असणारा जो प्रमाता म्हणजे जीव. ज्ञानकाली पदार्थाची सिद्धी. ज्ञानकाली पदार्थाची सिद्धी, अज्ञात काली काय नाही, पदार्थ नाही. आणि हे दोन्हीमुळं द्रष्ट्यामुळं दर्शन ज्ञान. जर दृश्यच नसेल तर द्रष्टा नाही, द्रष्टा नसेल तर ज्ञान नाही. हेच असणारं चांगदेवाला सांगितलं चांगदेव 65. आणि म्हणून हे दृश्य द्रष्टा अविद्यामुळे व्रते. हे कशामुळे? केवळ अज्ञानामुळे. अज्ञान जर गेलं तुझं तर दृश्य बी नाही, द्रष्टा बी नाही, दर्शन बी नाही, ज्ञेय नाही, ज्ञान नाही, ज्ञाता नाही. त्रिपुटी संपली. हे सगळं त्रिपुटीतलं हे जग. त्रिपुटीच उडाली, जगच उडालं. सांदिली त्रिपुटी. दीप उजळाला घटामध्ये दीप उजळला आत्मसाक्षीचा, आणि तो साक्षीचा दीप उजळल्यामुळं त्रिपुटी राहिली नाही, त्रिपुटी संपली. पुन्हा याप्रमाणे पूर्वपक्षाच्या मिथ्या अहंकाराधिकाचा ज्ञान संस्कार उत्तर अध्यासाला हेतू आहे. या जन्मात अहंकाराधिक जगताचा जो अध्यास होतो त्याला कारण मागच्या जन्माचा अहंकाराधिक जगताच्या अध्यासाचा संस्कार आहे. म्हणून ह्या जन्मामध्ये जे तुम्हाला ह्या देहाचा अहंकार अध्यास झाला तर तुम्ही मागल्या देहाला मी म्हटले तेच संस्कार घेऊन ह्या देहात प्रवेश काय झाले बघा. मागले संस्कार आहेत तुमच्या, लक्षात घ्या. जसं आमच्या इथं पोरायला शेती करायचा कटाळा येतो खेड्यातल्या पोरायला आता, म्हणून ती 70-80-90 हजाराची अशी गाडी घेते तर डफडी भंगार झालेली. मग ती गाडी घ्यायची, माजलगावला न्यायची, तिची बॉडी बदलून आणायची, नवी किरजिसची दिसायला गाडी कशी, आणि मशीन कोणची तीच भडभाड भडभाड भाडा लांबूनच आवाज देणारी, दुप्पण झडणारी मशीन तीच. काय बदलली? तसं असणारं पहिलेच संस्कार, पहिलेच असणारे इंद्रिय, पहिले संस्कार विषय भोगायचे, जगाला खरं समजायचे, मी देह समजायचे आणि माझ्याहून देव कुठंतरी वेगळा आहे असे समजायचे. तेच संस्कार घेऊन बॉडी बदलली का संस्कार गेलेत? संस्कार बदललेत. संस्कार बघा मी दृष्टांत सांगत असतो. 15 वर्ष नोकरी केली कंडक्टरची पोराने, ते कोट्रोळक म्हणजे काय लई हे तर म्हातारे अशी बेजार करायला येतं. आता हे म्हातारे आता गाड्यात याले तर काय करायले, तिकीट द्या म्हणते. अरे बाबा जायचं कुठं, तिकीट द्या. बरं जा, सांग ना तुला जायचं कुठं, त्याच्याहून काय करायचं तुम्हाला, काय द्या. आता कसं द्यावं, उरपाटात दे, म्हातारच दटी तर तुला का कळत नाही का कोणाला? अरे बाबा तुम्हाला जायचं कुठं, एक तर पहिली गोष्ट त्याला ऐकू येत नाही आणि नीट बोलता बी येत नाही, आणि फक्त काय नाद लावतं, तिकीट द्या, तिकीट. साहेब कंडक्टर साहेब काय द्या, तिकीट द्या. आणि सांगायलो कशामुळं, ते कदरलं नोकरीला त्या, म्हणून त्यांनी DEDची परीक्षा दिली, शिक्षक झालं. DEDची परीक्षा दिली, काय झालं, शिक्षकाचं. मग शाळेत शिकायचं तर त्याला असं गाडी चालता चालता लिहायची सवय. मग ते पोरायला काय जाऊन पोरायला म्हणायचं, हे पोर टेबल हाली जातं. काय करायचे, 2 पोरांनी येऊन काय हलायचा, टेबल हालायचं. ना मग त्याला ती हाजरी लिहिता यायची, हाली लिहाशिवाय त्याला लिहिताच येत नव्हतं. 15 वर्षाचे संस्कार, ते संस्कार 15 वर्षाची. आणि मग पोरं हालायचे तेव्हा त्याला काय करता याचं, लिहित आहे. आता 15 वर्षाचे जर संस्कार सुटत नाहीत तर अनादी जन्माचे काय येतं, संस्कार येतं. 20 वर्षे मिलिटरीची नोकरी केली, गावात त्याला जमीन भेटली, गावात घर भेटलं, घरी येऊ लागलं राहायला. शिमगा आला, पुढं येणारच येता. आता त्या शिमग्यामध्ये ते गेला शिजा आणायला दुकानात, परत नेली आपली, त्याच्यात गरा, तूप, तेल, साखर सगळं आणलं त्याला घरी, डाळ, हे सगळं त्याच्यात भरलं. आपलं ती असं हाताला हातावर घेऊन ते आता मिलिटरीत म्हणे
थाटा चलवला हाता हलवीत. पोट्टे म्हणजे याची मजाच करायची. कोणाची? पोट्टेले बदमाश. असं वळणाचा रस्ता होता. हे पोरं दिसलेलं नाही, लपून बसलं. ते एक पोरगं आलं आणि गरकन फिरलं चालून मारला त्याला. कोणाला? मिळते. आता त्याला संस्कारच होते, गरकन फिरून काय मारायचे. आणि त्याच्या आपलं बुजी हातात होतं ते, आणि आता आपलं चालू लागलं ते शॉक्सन बुटन त्याच्या थाटात. आणि त्याने बी असं गरकन फिरलं आणि ती परात मुरीत. आता गरकन फिरल्यामुळं ती परात कुठं जाईल? मोरी गेली. मग लागले हुर्रे पोरं करायला. आणि मग याच्या लक्षात आलं हे काय झालं, हे आपले पहिले संस्कार सॅल्यूट मारायचे ते मोडलेत नाही ना. मग अनादिकालाच्या अंतकरणात काय देह जळाला, पण अंतकरण कुठं जळालं? ते इष्टात. इंद्रिय कुठं जळाले? हां, प्रांत निघून गेले. कर्मेंद्रिय जळाले नाही, ज्ञानेंद्रिय जळाले नाही, प्राण जळाले नाही, मनबुद्धी बी जळाली नाही. ती तुमच्या संगच कुठे? तुम्ही ऐकलं नाही का असणारं ग्रंथामध्ये कृष्ण परमात्म्याला त्या असणारं ब्राह्मणांनी नाकारलं स्वयंपाकाला. म्हणले सगळा भ्रष्ट केला ते गोकुळ, म्हणून आम्ही वृंदावनात येऊन राहिलो. आणि इथं बी आला का ते तुम्ही जा त्या कृष्णाला सांगा आम्ही देत नाही तुला अन्न. इकडं आम्ही कुत्र्याला टाकू पण त्या चोट्यालाच येणार नाहीत. असे कोण? ब्राह्मण. यज्ञ करणारे कर्मठ. म्हणून कर्मठ लोकांना मान्य नाही हे तुमचा श्रवणातला मोक्ष. कर्मठ लोकांना मान्य नाही तुम्ही आत्मा आहेत म्हणून. हे असणारे कर्मठ असणारे ते ब्राह्मण गोपाळ आले. कृष्णा भुकाली लागले आणि त्यांनी काय स्वयंपाक चाललाय, पण त्यांनी एक काहीतरी देवा म्हणजे तुम्ही मागा तुम्ही गेले म्हणून तुम्ही मागण्यात चुकले. हे तुम्ही गेले पण कशात चुकले? म्हणजे आम्ही तर मागितलं त्याला. म्हणले त्याला नका मागू, ब्राह्मणाच्या स्त्रियाला मागा तुम्ही. कोणाला मागा? हां, आणि खरंच परमार्थाला स्त्रियाचं असणारं जास्त त्याचीच उपस्थिती आहे. कशात? परमार्थात. आणि त्याच्याकडून टिकलं त्याच्या जितकं ध्यानात राहतं तितकं तुमच्या कतही नाही राहत. ते बोलत नाही तितकंच हे. हां, ते बोलत नाही तर त्याला कळत नाही असं नाही. हां, आणि तुम्ही बोलतात फक्त कळत का नाही कोण ठाक तुम्हाला? हे ते नाही काय ते एक मिट्टू ते निस्ता बोलायचा. 1000 मागितले मग 2000 देणं घेणं काहीच नाही. बोल का शंक 2000 नाही 4000 द्यायला घ्यायला काहीच नाही. तुम्ही त्याला जाऊन मागा. गेले ते गोपाळ ब्राह्मण स्त्रिया घरी होत्या. हे तिकडं झोपणा नाका डोळ्यात सगळं ते आहुत्या टाकू लागले. ते धोपण नाकात गेलं म्हणून ती बी आहुती पडू लागली त्या यज्ञात. तिकडं चाललं होतं त्याला. आणि हे गेले घरी ब्राह्मण स्त्रियाला. कृष्ण परमात्म्याने शिदोरीने आणली. खूप देवाला भूक लागली. जाळायचा का ते यज्ञ? बसले म्हणले तिकडं जाणं घालू आखली नाही तर शेंड्या राखल्यात निसत्यात. आणि देव तिकडं भूक लागला आणि इकडं त्या अग्नीतमध्ये तो घालू बेजार आहेत. मूर्ख आहेत म्हणे. नवरेक असं पण कसे ते मूर्ख आहेत. ताटं भरले त्यांनी सगळ्यांनी मिष्टान्नाचे. आणि निघाल्या कोणाकडं? तितक्यात एक आलं कशाला कोण घरी त्याच्यातून उठून. ती आलं घरी हिनं ते पाहिलं ताट भरलं. कुठं निघाली म्हणे कृष्णाला लई भूक लागली. आणि कृष्णाला भूक लागली नवऱ्याला न विचारता चालली. होय, नवऱ्याला हे असं आहे का? ते नवऱ्याला न विचारता तो पुथीला जाते का? हां, नवऱ्याला न विचारता तो विचार सागर ऐकायली. नवऱ्याला न विचारता रोज पोथीला. तू हीच मजा पाहतो आता. काठी घेतली ना रट्टे दिलं ना तिला. हां, मला न विचारता कुठं चालली तू? हां, लग्नाला न विचारता गेली तरी काही हरकत नाही. नाही तुमचं नाही बाबा. कशाला बाला मला राहू दे असे नाही गावात तुम्ही सगळे मिळून या म्हणत्यात नाही. कुठसून आणला कुठून रे आमचं खाला आमचंच गाला. हा, लग्नाला गेली काही हरकत नाही.
दुसऱ्याच्या घरी गेली, बसली जाऊन घंटा 2 घंटे, काही हरकत. तू विचार सागराला चालली, मला नाही विचारता. फिसकलन ते बामन त्या बाईवर मारलं बांधून टाकली. की ह्या बापाने माझ्या संग लग्न लावलंय अग्नीच्या ब्राह्मणाच्या साक्षीनं. हां, असं म्हणून तिला काय केलं, चराटाने बांधून टाकलं. जावा लागली रडायला, देवा हे काऊन असं केलं मला. आता ढासा ढासा रडायली. भगवंता देव येतो, त्याला काय नाही करता येत नाही. हां, काय नाही करता येत. अहो लिंगदेह घेऊन गेली पुढं सगळ्याच्या हातात ताटण. ते तिथं स्थूल जे तयार केला तिचा भगवंतानी मन घेऊन गेली कोणाकड. आणि देवाला काय पाहिजे, मनच पाहिजे. देवाला काय पाहिजे, मन गेलं की इंद्रिय बी गेले ना. कळपातली शहाणी गाय पुढं असली की मागालच्या गाई तिच्या मागं राहतात. मन पुढे गेल्यावर इंद्रिय मागं राहत असतात का. इंद्रिय गेले, प्राण बी त्याच्या संगत गेले. तिचा स्थूल जे तिचा तयार केला ह्या बायाच्या पुढं ताट घेऊन, पहिलं ताट जेवाच्या पुढं तिचं ह्या बायाचं तोंडाचं पोट हिला तर बांधलं होतं. आपल्या देखत मारलं हिला, नवऱ्याने हिला येऊ दिलं नाही. आणि ही आपल्या पुढं मग पूर्ण जेव तृप्त झाले. देवाला विचारलं, देवा मला तर त्यांनी बांधलं होतं, मला आता ते येऊ देईन का. अरे त्या पाया पडल बनी तेव, येऊ दे आता नाही, देहा पाया पडल. आता तुला जायचं बी काम नाही. पुन्हा ती वापस गेलीच नाही. देवाकडे गेल्यावर वापस बघ कापूर म्हणू लागला त्या बाकी गंजातल्या कापराला. 2-4 थांबा, 1 घंटा 2 घंटे अग्नीला बोलून येतो आणि मग तुम्हाला मी सांगतो असं म्हणू लागला. कोण, ती कापराची वडी. बसा इथं, तुम्ही सांगून येतो. ती कावापासून गेला कापूर तर पुन्हा वापसच नाही आला. ते ढीग वाट पाहला कोणाची, आपल्यातला गेलेला कापूर वापस काऊन येईन. तशी ही वापसच नाही गेली. काय झाली, कृष्णमय झाली, देव रूप झाली, कृष्ण रूप झाली. बाकीच्या आल्यानंतर मग बाकीचे म्हणू लागले ब्राह्मण, बरं झालं आपण जाऊ दिल्या, नाही तर म्हातारपणी आपल्याला कोण देत होता. आता त्यांनी नाही जाऊ दिली, ती नुसतं मड राहिलं तिथं गेली म्हणे. पण आपल्या बरं झालं आपण ना. मग म्हणतात तुम्हाला पुन्हा न्यायचा संध्याकाळच्याला तर घेऊन जा द्या कृष्णाला. कव्हा जायचं असलं तर घेऊन जायचं, आमचा काय नाही. एकाने विरोध केला तर ते त्याचं तसं झालं. म्हणून आपला जो विषय चालला आहे की अनादिकालाचे संस्कारित अंतकरणात, ह्या जन्मातले नाही, कवापासून अनादि. काऊन हे जे बघा सूक्ष्मदेह जोपर्यंत कारण देहाची निवृत्ती होत नाही तोपर्यंत सूक्ष्मदेह नष्ट होत नाही. कारण जोपर्यंत कारण आहे तोपर्यंत सूक्ष्मदेह राहणार. जोपर्यंत सूक्ष्मदेह तोपर्यंत स्थूल देह मिळणारच जीवाला. काय मिळणार, हे जरी नाही मिळाला तर दुसरा कोणता तरी खंती ते न करा होणे. हां, गाढव कुत्रा. कशामुळं, सूक्ष्मदेह राहिला. सूक्ष्मदेह कशामुळे राहिला, कारण देह राहिला. कारण देह कशामुळे राहिला, ज्ञान नाही झालं. ज्ञान काऊन नाही झालं, संताची संगत केली नाही. संताची संगत काऊन नाही केली, ईश्वराची कृपा नाही. ईश्वराची कृपा काऊन नाही, त्याचं भजनच नाही. केलं असेल तसं काम केलं असेल, निष्काम भजन लागतं, त्याची कृपा होणार करता. त्याची कृपा झाल्यानंतर संताची कृपा होत असते. संताची कृपा झाल्यावर अज्ञान जात असतं, कारण जात असतं. कारण गेलं की सूक्ष्मदेह बाधित होत असतो. स्थूल देह प्रारब्धांशात राहत असतो. ज्या दिवशी प्रारब्ध संपल त्या दिवशी स्थूल पडत असतो. कारण बाधित झालं, सूक्ष्मदेह बाधित झाला आणि कारण देह नष्ट झाला, याला म्हणावं जीवनमुक्त. अशी म्हणून याप्रमाणे इथं महाराज म्हणतात की त्याप्रमाणे या जन्मात अंतकरणाधिक जगताचा अध्यास होतो. त्याला कारण मनाच्या मागच्या जन्मातील अहंकाराधिक जगताच्या अध्यासाचा संस्कार आहे. मागच्या जन्मीच्या अध्यासाला कारण त्याच्या मागच्या जन्माचा अध्यास संस्कार आहेत. म्हणून वृक्ष बीज न्यायाप्रमाणे झाड अगोदर का त्या झाडाचे बीज अगोदर, सांगा बरं. कोंबडी आधी का कोंबडा, अंड आधी, काय आधी, काहीतरी सांगा ना. अंडा आधी का कोंबडी आधी. हां, होय गुरुजी येत ना तुम्ही. होय, काय आधी, अंडा आधी म्हणा तर अंडा आलं कुठून.
आता तुम्ही खाणार आहेत ना, अंडे आधी का कोंबडी आधी? हा नाही, अंडा आधी म्हणा. अंडा आलो कोणापासून? ना कोंबडी आणा आधी म्हणा, तर कोंबडी झाली कशापासून? मग का कोणता आधी? बी आधी का वृक्ष आधी? हा बी आधी. तर मग ते बी आधी म्हणल्यावर वृक्षच नसतं तर बी कशाचं आणलं असतं? होय, वृक्षच नसल्यावर बी कुठून येईल? मग बी आधी म्हणता येत नाही आणि वृक्ष बी दोन्ही अनादी. त्याला उत्तर काय? दोन्ही बी कसे येत? अनादी. त्याप्रमाणे इथं तर झाडाला कारण बीज व बीजाला कारण झाड एवढेच म्हणावे लागते. प्रथम बीज का प्रथम झाड हे काहीच ठरविता येत नाही. दोही अनादी म्हणावे लागतात. त्याप्रमाणे मागच्या जन्माच्या अहंकाराधिक जगताच्या संस्काराने उत्तराध्यास होतो. मागचे संस्कार घेऊनच ह्या जन्मात असणारं तुम्ही प्रवृत्त झालात आणि हे संस्कार घेऊन पुन्हा जर जे पडलात तर हे संस्कार पुढच्या जन्माला. कारण तुम्ही एक अभ्यास आहे, जर तुम्ही पाहत गेले मागं तर मागचे संस्कार तुम्ही मागं कोण होते हे बी कळतं इथं. पण त्याला काय करावं लागेल? तुम्हाला अभ्यास करावा. काल काय केलं म्या, परवा दिवशी काय केलं म्या, त्याच्या अगोदर काय केलं म्या, असं पाहत गेले तुम्ही मागं तर तुम्ही आठवण. मी 5 वर्षांनी असताना म्या काय केलं ते आठवणी आहेत तुमच्या अंतकरणात का नाही? का ठळक येता अशा बाकीचं जे तुम्ही जे भांडणं केलेले ठळक भांडणं, डोकं फुटलेलं, मारलेलं, हे आठवणी नाहीत का 5 वर्षातल्या? एखाद्या झाडावरून पडलेले, एखाद्या पोराचं मुंडकं फोडलेलं, हां, ह्या आठवणी कुठं येतात? अंतकरणात. कोणाला आहेत? त्या साक्षीला येतात. कुठल्या? बालपणातल्या. म्हणजे तुम्ही बालपणात त्याचे संस्कार अंतकरणात आता बी आहेत. त्याच्या मागं जर गेले तुम्ही तर गर्भातील बी संस्कार आहेत तुमच्या अंतकरणात. कुठं? की गर्भात मला असा त्रास झाला, मी गर्भात होतो, ती बी जाण तुमची फाईल ओपन होईल. त्याच्या मागं गेले की मागच्या जन्मातली फाईल काय होईल? तुमच्या पुढे येईल की मागच्या जन्मात मी कोण होतो, कुठं होतो, कसा होतो, ती फाईल पडलेली तुमची. त्याच्यावर अनेक फाईली चालल्यात म्हणून ती फाईल तुमच्या नजरा आड गेली. ती कुठं गेली? नजरा आड गेली. जर ते संस्कार तुम्ही काढीत राहिले, वरच्या फाईली ओपन करीत राहिले, तर ती बी फाईल तुमच्या मागालच्या जन्मातली बी फाईल तुमच्या कुठे येते? पुढे येते. एवढंच नाही, एक वेळेस असं झालं, नदीवर भगवंत अर्जुन गेले. बगदाल बरुशी तप करीत होते. खाली एक पानवाडाचं, डोक्यावर एक पानवाडाचं, आणि काय बसले होते. हां, मग तिथं अर्जुन म्हणतो एखादी पर्णकुटी बांधायची. काय बांधायची? किंवा एक श्लोक आहे की हे जे तुला ज्ञान सांगलो अर्जुना, हे मी अगोदर सूर्याला सांगितलेलं आहे. सूर्याने मनूला सांगितलं, मनूने युवक्षीला सांगितलं. हे जे तुला मी ज्ञान सांगायलं ते म्हणून अशा आचाट गप्पा कशाला मारतो? मला का माहीत नाही तो काय काय केलं गोकुळात? आणि तू गप्पा मारायला हे ज्ञान मी कोणाला सांगेल? नातच मिळवण्याचं होतं ना, मित्राचं होतं. म्हणून हे तू अशा कुठली कुठं कशा गप्पा मारतो रे कृष्णा? मी ऐकायलो म्हणजे तू काही बी सांगायला का? असं काही काहून सांगायला? तू सूर्य कव्हाचा, तू आत्ताचा, सूर्य कव्हाचा, आणि तू म्हणतो मी हे ज्ञान कोणाला सांगितलं? सूर्याला. सूर्याने कोणाला सांगितलं? मनूला. मनूला मनूने कोणाला सांगितलं? युक्षूला. देव म्हणले अर्जुना, तुला ह्या एका देहापुरतंच ज्ञान नाही. अरे जे जे अवतार झाले त्या सगळ्या अवताराचं मला काय ज्ञान आहे. कारण की मी सर्वज्ञ आहे. मला सगळं कळतं. अगोदरचं कळतं, आताचं कळतं, पुढचं कळतं. तुम्हाला काय कळतं? अगोदरचं. तुम्हाला काय कळतं? आताचं. तुम्हाला काय कळतं? पुढचं. अर्जुना, तुला याच्यातलं काहीच कळलं? अरे एका देहापुरतं तुला ज्ञान नाही, तर तुला मागं कोण होता हे काही माहिती आहे का? पुढं तुला काय व्हायचं हेच माहिती आहे का? अरे मला सगळं माहिती आहे. ह्या सगळ्या गोष्टी मला माहिती आहेत. मी सूर्याला ज्ञान सांगितलं आहे. सूर्याने असणारं मनूला, मनूने युक्षीला. हे सगळे राजे सूर्यवंशातले होऊन गेलेले आहेत. तुम्ही सूर्याला म्हणता, त्या सूर्याला नाही. सूर्यवंशात झालेला पहिला राजा
असणारा योक्षू, त्याला मी हे काय सांगितलं? ज्ञान सांगितलं. मनुकून आलेलं होतं, मनुला सूर्याकून आलं होतं. आज जे तुला मी ज्ञान सांगायलो हे पूर्वीचंच आहे, फक्त अधिकारी नव्हता, तो अधिकारी मिळाला म्हणून मी अगोदरचा आहे. जसं तुम्ही बी कसे येतं अनादी आहेत, पण मी अनादी आहे आणि पुढं अनंत आहे हे तुम्हाला ज्ञान नाही. कारण की तुम्हाला आत्ताचा मी वाटतो आणि आताचे जे संस्कार आहेत ते मागच्याच जन्मातले विषय भोगायचे. विषय भोगीतच ह्या देहात आलेले तुम्ही, आणि ह्या देहात तरी काय करायले? विषयच भोगायले. विषय बोडी बोलले आता याची कोण करील की विनोपजे नारायणी भाव पाहुणी ठाव नरदेहात येऊन तरी तुम्ही विषयाच्याच पाठीमागे लागले. अर्जुन त्याप्रमाणे मागच्या जन्माच्या अहंकाराधिक जगताच्या संस्काराने उत्तर अध्यास होतो एवढेच म्हणावे लागेल. त्याप्रमाणे पूर्व मिथ्या अहंकाराधिकाचा ज्ञानजन्य संस्कार उत्तर अहंकाराधिकाच्या अध्यासाला हेतू आहे एवढेच म्हणावे लागेल. अध्यासाचं कारणच पुढचे मागचे संस्कार. बघा ना, तुम्ही आज जो व्यवहार केला ते व्यवहार घेऊन मन झोपी जात असतं. ते व्यवहाराचे संस्कार घेऊन मन काय करतं? झोपी जातं. आणि ते संस्कार घेऊन मन झोपी गेल्यानंतर जेव्हा जागं होतं पुन्हा ते संस्कार घेऊन उठतं की मन इंद्रियात येऊन कामाला लागतं. आज संध्याकाळी झोपी जाताना तुम्ही उद्या काय करायचं हे ठरवूनच काय करता? हां, उद्या काय करायचं आपल्याला? उद्या समाप्ती करायची. आज झोपी जाताना ठरविणार का नाही आपण? उद्या काय करायचं आपल्याला? समाप्ती करायची. असं ठरवून मन काय गेलं? झोपी गेलं. आणि मग ते समाप्ती करायची असं घेऊनच उठतं सकाळी. जे संस्कार घेऊन झोपलं ते संस्कार घेऊन काय होतं? ते उठतं. आणि असे अनादिकालाचे संस्कार अंतःकरणात पडून येत. आणि इथं विषयच भोगले त्यांनी. एक बाई असणारं दळलेलंच दळायची, कारण की एकटी ती लागायचं किती? 8 आवर. आणि गाणे तिला साऱ्या रात पुरायचे ते बनायला. आणि तितके गाणे म्हणले तिला झोपच यायची नाही. जेव्हा तितके गाणे म्हणीन ती तेव्हा तिला काय लागायची? आणि मग ते दळल्यालाच पुन्हा ते टाकायची. आणि हां, मग ह्या सर्जाच्या वाड्याला सोन्याचं कुलूप, यांचा सर्जा झोपडपट्टीत, त्याला नाही कवाड, असं काय म्हणायची ती? गाणे म्हणायची. आणि दळल्यालाच काय करायची? पुन्हा दळे. तसंच तुम्ही बी दळल्यालाच काय करायले? जे मागं दळलं मागं ह्या जन्मात ते बी ह्या जन्मात काय करायले? दळल्याले. त्याला काय तेच आहे शरीर इंद्रिय प्राण मन बुद्धी आणि तेच विषय, तेच असणारे सगळं खाणं पिणं पाहणं घेणं देणं, याच्यातच सगळा काय चालला आहे. हां, त्याच्यात दांगडो आहे कुठं बी. कशाचा दांगडो? खाण्याचा राहण्याचा, हे सगळा काय दांगडो. उठले तवा पुसून तो झोपी जाई पर्यंत. असं कोणाला तरी फोन लावला का तुम्ही? तुम्हाला झाला का मोक्ष? हां, कोणाचा आला का तुम्हाला फोन की झालं का तुम्हाला मोक्ष? झालं का तुमचं जेवण? इथून तुमचा उपक्रम. हां, पुढं बरी आहे का तुमची तब्येत? हां, सगळे घरातले बरे आहेत का? हां, सगळं चांगलं आहे ना? हां, हे तुमची बोलणी येतं. टिकून बी काय आमचे झालं जेवण झाले, तुमचे नाही आमचे राहिले, मालकच याचे राहिले. हां, ते काय आले नाही, त्याला आणायला धाडावं लागेल. म्हणून हे आपले बोलणे, हे काय आहेत आपले बोलणे. असं कधी आला का तुम्हाला मोक्ष झाल्याचा फोन किंवा तुम्ही केला का कोणाला? त्याच्याबद्दल कोणीच बोलायला तयार नाही. मग तेच दांगडू सगळा विषय भोगण्याचाच. आणि तेच पहिल्या जन्मात केलं, हे जन्मात तेच करायला तुम्ही. आणि जर तुमच्या त्याच वासना राहिल्या तर पुढच्या जन्मात तेच संस्कार असतील. आणि त्या संस्काराहून फक्त बॉडी बदलली, सूक्ष्म देह तेवच. कोणचा देह? सूक्ष्म देह तेवच. काय बदलली? म्हणून परमार्थात सूक्ष्म देह बाधित होत असतो आणि त्याचं कारण देह नष्ट होत असतो. अज्ञान हरपे, विज्ञान विशेष करपे, ज्ञान ते स्वरूपे होऊन. तुम्ही स्वरूपाने काय व्हा का आहेतच तुम्ही साक्षी. म्हणून साक्षी भावावर या. मी साक्षी आहे.
मी द्रष्टा आहे ह्या सगळ्याचा, हे दृश्य आहे, त्याला जाणणारा मी द्रष्टा आहे, हेच विचारसागराचं अर्थ आहे. आता जी शंका घेणार ती सकाळी पाहू आपण. पुंडलिका वरदी